विरार में ठाकुर के गढ़ में मुख्यमंत्री ने भरी हुंकार। सीटी निशानी थी वह गुल हो गई और अब ये भी गुल हो जाएगा। ठाकुर की मनसा होगी पूरी। 22 तारीख को पालघर लोकसभा सीट को लेकर मुख्यमंत्री ने ठाकुर के गढ़ में भरी हुंकार। पहले झटके में ही हो गई ऑटो रिक्शा पंचर। गली के नेताओं को गली में छोड़ो, दिल्ली में कार्य करने की हिम्मत सिर्फ मोदी में है। दिल्ली में इनका कोई काम नहीं है। पाकिस्तान को जवाब देने की हिम्मत नरेंद्र मोदी के अलावा किसी में नहीं है, जिनका सीधा प्रमाण मोदी सरकार ने पाकिस्तान में घुसकर उसे मुंहतोड़ जवाब दिया। वहीं विरोधी मोदी जी से पाकिस्तान में किए गए सर्जिकल स्ट्राइक के सबूत मांगने में लगे हैं। इसके पूर्व कांग्रेस सरकार में भी आतंकवादी हमले हुए थे, लेकिन किसी ने कुछ भी नहीं किया। लेकिन मोदी ने जवाबी कार्रवाई करते हुए उनके घर में घुसकर उन्हें मारा है। यह बातें पालघर लोकसभा चुनाव में भाजपा शिवसेना महागठबंधन से चुनाव लड़ रहे उम्मीदवार राजेंद्र गावित के लिए विरार पूर्व के मनवेलपाड़ा में सोमवार को 4 बजे से आयोजित चुनावी जनसभा को संबोधित करते हुए महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कही। साथ ही कहा कि अगर तुम मोदी के ऊपर थूकने की कोशिश करोगे तो तुम्हारे ही चेहरे पर वो थूक पड़ेगा। कुछ लोगों को जेल में जाने की जल्दी है तो उन्हें परेशान होने की जरूरत नहीं, कई कोठरी खाली है, वो चिंता न करे। इसके अलावा उन्होंने कहा कि अब यहाँ के लोगों को झोलझाल टैक्स नहीं देना पड़ेगा। यहाँ टैक्स लेकर गलत कार्य करवाने वालों के खिलाफ कार्यवाही कर उन्हें जेल भेजा जाएगा। इसके पूर्व कांग्रेस की सरकार में कभी भी पाकिस्तान को जवाब देने की हिम्मत किसी नेता में नहीं थी। इस दौरान मंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि इसके पूर्व 5 वर्ष लोकसभा में थे, लेकिन उस दौरान उन्होंने एक भी प्रश्न नहीं रखा। जो सांसद में आपकी बातें संसद में न रख सके उसे चुनने से क्या फायदा। इसका कारण है कि बविया से जीतकर आने वाले नेता सिर्फ हितेंद्र ठाकुर के इशारे पर चलता है। गरीबों की जमीन व कर्मचारियों को आधी पगार ठाकरे परिवार ने लोगों को न्याय दिलाने का कार्य किया है, लेकिन हितेंद्र ठाकुर ने गरीबों की जमीन लूटने का काम किया है। यहाँ कार्य करने वाले कर्मचारियों को आधी पगार दी जाती है, आधी नेताओं के खाते में जाते हैं। इसके साथ ही गावित द्वारा 9 माह के बीच किए गए कार्यों की जानकारी दी। विवेक पंडित ने कहा कि वसई विरार की जनता से पानी के नाम पर करोड़ों रुपए वसूलने के बाद भी आज यहाँ की जनता प्यासी है। जेड फंड के नाम पर वसूली। मुख्यमंत्री ने कहा कि यहाँ पर वसई विरार महानगर पालिका में जेड फंड के नाम से बिल्डरों से 200 रुपये से 300 रुपये तक वसूला जाता है। यह जेड फंड क्या है? यह जेड फंड झोलझाल फंड वसूला जाता है। वहीं विरार में जो सीटी निशानी थी वह गुल हो गई और अब ये भी गुल हो जाएंगे। ठाकुर की होगी मनसा पूरी। हितेंद्र ठाकुर कहते हैं कि एसआईसी के कार्रवाई से हम नहीं डरते हैं। हम उप मुख्यमंत्री छगन भुजबल जिस जेल में बंद थे उस जेल में जाने के लिए तैयार हूँ। इस तरह का बयान बहुजन विकास आघाड़ी के अध्यक्ष हितेंद्र ठाकुर ने दिया था। उस बयान के बारे में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि ठाकुर की वह भी मनसा जल्दी पूरी करूंगा और वसई विरार में जो पानी कनेक्शन देने को लेकर वसई विरार मनपा में राजनीति की जा रही है वह आचार संहिता खत्म होने के बाद पानी कनेक्शन के लिए ऑनलाइन कर दूंगा। शिवसेना नेता एकनाथ ने कहा कि वसई विरार मनपा में जो 122 करोड़ का घोटाला हुआ है उसका एसआईटी के तहत जाँच होगी। महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने आश्वासन दिया है कि उसकी जांच किया जाएगा। इस अवसर पर मुख्य रूप से रविंद्र चौहान, श्रीनिवास वनगा, नवीन दुबे, जेपी सिंह, विधायक पास्कल धनारे, शिरीष चौहान, विवेक पंडित, ज्योतिताई ठाकरे, ईश्वर धुले, आगरी सेना पालघर अध्यक्ष जनार्दन पाटिल, सुभाष साटम, राजन नाइक, किरण चेंदवारकर, सुरेश यादव, दिवाकर सिंह, मनोज पाटिल, मनोज बारोट सहित बड़ी संख्या में भाजपा शिवसेना सहित विभिन्न संगठनों के कार्यकर्ता उपस्थित थे। पेश है विरार की यह खास रिपोर्ट। भारत माता की वंदे वंदे। मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेजी, माझे दुसरे सहकारी रवींद्र चव्हाण जी, आपले लोकप्रिय उमेदवार, आपले आजचे खासदार आणि भावी खासदार राजेंद्र गावित जी, त्याचप्रमाणे आमदार रवींद्र फाटक जी, पास्कल धनारे जी, श्रमजीवी संघटनेचे नेते आणि या संपूर्ण भागात आदिवासींमध्ये अतिशय चांगलं काम करणारे विवेक पंडित जी, जनार्दन पाटिल जी, ज्योतिताई ठाकरे, वसंत चव्हाण, सुभाष साटम, शिरीष चव्हाण, ईश्वर धुळे, आमचे श्रीनिवास वनगाजी, किरण चेंदवळकर जी, कैलास पाटील, राजन नाईक,
गोपीनाथ नागरगोजे, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य महायुतीचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं तर 7-8 महिन्यापूर्वीच या ठिकाणी लोकसभेची पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये आपण राजेंद्र गावित यांना निवडून दिलं होतं. पण त्या पोटनिवडणुकीमध्ये भाजप आणि सेना ही एक सोबत नव्हती. आम्ही वेगवेगळं लढलो. पण आपण बघितलं असेल, इथल्या लोकांचा भाजप सेनेवर इतका विश्वास आहे, इतकं प्रेम आहे की भाजप आणि सेनेमध्येच ती लढाई केली. भाजप आणि सेना पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर राहिली आणि त्यावेळेस ही बहुजन विकास आघाडी 3ऱ्या क्रमांकावर होती. आता या निवडणुकीमध्ये निवडणुकीचा निकाल स्पष्ट आहे. काय कारण आहे? याचं कारण असं आहे की आता वाघ आणि सिंह एकत्र आले. वाघ आणि सिंह एकत्र आल्यानंतर जंगलामधले किती लांडगे आणि कोल्हे एकत्रित आले तरी देखील ते लढाई जिंकू शकत नाही. आज मोदीजींनी ज्या प्रकारचं नेतृत्व या देशाला दिलं, गेल्या 5 वर्षामध्ये पारदर्शी प्रामाणिकतेनं मोदीजींनी देशाचा कारभार या ठिकाणी हाकला. इतक्या चांगल्या प्रकारे काम केलं, देशाचं चौकीदार म्हणून काम केलं. या देशाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम त्यांनी केलं. मला आता शिंदे साहेब सांगत होते की काही लोकांना जेलमध्ये जाण्याची घाई झाली आहे. ते म्हणतायत की आता त्या ठिकाणी कोठडी खाली आहे, तुमची वेळ आली की तुमचाही नंबर लावू. आमच्या कोठडीमध्ये तुमच्यासारखे खूप लोक लाईन लावून आहेत. एकच कोठडी नाही आहे, पुष्कळ कोठड्या आहेत. हा मोदीजींचं राज्य आहे. जे जे भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार करतील त्या प्रत्येकाकरता कोठडी तयार ठेवली आहे. ज्याच्या ज्याच्या मनामध्ये कोठडीत जायचं आहे त्याला तथास्तु म्हटल्याशिवाय आम्ही राहणार नाही. पण बंधू भगिनींनो, एकीकडे पारदर्शी प्रामाणिकतेनं काम करणारे मोदीजी आहेत, या देशाचे चौकीदार म्हणून काम करणारे मोदीजी आहेत. आणि आता काय अवस्था आहे बघा. राहुल गांधी मोदीजींना म्हणाले चौकीदार चोर है, चौकीदार चोर है. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलंय, म्हणाले चौकीदार चोर आहे. काय झाली राहुल गांधींची अवस्था माहिती आहे? सुप्रीम कोर्टात आज त्यांनी ऍफिडेव्हिट दाखल केलं आणि चौकीदार चोर आहे म्हटल्याबद्दल सुप्रीम कोर्टाची राहुल गांधींनी आज माफी मागितली, क्षमा मागितली आणि त्यांना ऍफिडेव्हिट दाखल करून या ठिकाणी क्षमा मागावी लागली. जो प्रामाणिक असतो त्याच्याकडे जर तुम्ही जसं सूर्य असतो, सूर्याकडे चेहरा करून जर थुकलात तर तुमच्याच चेहऱ्यावर थूक पडते. तशा प्रकारे प्रामाणिक आहेत, देशभक्त आहेत. अरे खऱ्या अर्थानं या ठिकाणी मोदीजी असतील, आमचे उद्धवजी असतील, हे देशाकरता काम करणारे लोक आहे. यांच्याकडे पाहून तुम्ही थुकण्याचा प्रयत्न केला, तुमचा चेहऱ्यावरच तुमची थुंकी पडेल, त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे तुम्ही असा प्रयत्न देखील या ठिकाणी करू नका. आणि त्यामुळे या ठिकाणी पाण्याचं कनेक्शन हे ऑनलाईन केलं जाईल. तशा प्रकारचे आदेश आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही निश्चितपणे काढू. कोणालाही पाण्याकरता ब्लॅकमेल आता या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करू देणार नाही. बंधू भगिनींनो, आज जर आपण बघितलं ज्या प्रकारे भ्रष्टाचाराने बरबटलेली या महानगरपालिकेचा कारभार आहे, आमच्या विवेक भाऊंनी एक मोठा लढा लढला 29 गावांकरता आणि राज्य सरकार पूर्णपणे त्या लढ्याच्या पाठीशी उभं राहिलं. आता उच्च न्यायालयामध्ये ऍफिडेव्हिट देखील दाखल झालाय. विवेक भाऊंनी सांगितलं 1-2 दिवसात निर्णय देखील येणार आहे. आता त्याच्यावर अधिक बोलणार नाही, पण एवढंच सांगतो, जे या वसईकरांचं मत होतं, जे त्यांच्या मनामध्ये होतं, तेच राज्य सरकारने या ठिकाणी केलं आणि त्यांना जोखडातनं मुक्त करण्याचं काम हे विवेक भाऊंच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आपण निश्चितपणे केलं. बंधू भगिनींनो, आज पैशाची कमतरता नाही आहे. पाहिजे तेवढा विकासाला पैसा देण्याकरता राज्य सरकार, केंद्र सरकार तयार आहे. पण या ठिकाणी पैसा आला की तो कुठे चिरतो हे आम्हाला समजतच नाही. आम्ही इतर ठिकाणी पैसा दिला की कामं दिसतात,
आणि इथे पैसा दिला की तो पैसा कुठे जिरतो, तो कुठे मुरतो हे आम्हाला लक्षातच येत नाही. आणि म्हणून बंधू भगिनींनो, शेवटी लोकशाहीने आपल्याला अधिकार काय दिलाय? आपले लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार दिलाय. जर या ठिकाणी आपल्याकडे असे लोकप्रतिनिधी निवडून आले की जे स्वतःचाच विचार करतात, जे स्वार्थाचाच विचार करतात, तर आपला विकास कधीच होऊ शकत नाही. आज खऱ्या अर्थानं निर्णय करायचा आहे. पारदर्शी प्रामाणिकतेनं या ठिकाणी काम करणारे मोदीजी आहेत. दुसरीकडे भ्रष्टाचारी लोक आहेत. कोणाच्या कंपूमध्ये आपला खासदार गेला पाहिजे? आपण बघा, राजेंद्र गावित केवळ 7 महिन्याचा कालावधी त्यांना मिळाला, पण या 7 महिन्यामध्ये हे सगळे प्रकल्प जे मी आज वाचून दाखवले, या प्रत्येक प्रकल्पाचा पाठपुरावा करून, माझ्या मागे लागून, शिंदे साहेबांच्या मागे लागून, मोदीजींच्या मागे लागून आज हे सगळे प्रकल्प या ठिकाणी आणण्याचं काम हे राजेंद्र गावित यांच्यासारख्या व्यक्तीने केलं. राजेंद्र गावित हा लोकांमध्ये राहणारा माणूस आहे. तो सामान्यामध्ये जाणारा माणूस आहे. त्याच्या सुखदुःखामध्ये राहणारा माणूस आहे. हा गडीवरचा माणूस नाही आहे, हा जमिनीवरचा माणूस आहे. जमिनीवरच्या लोकांसोबत राहणारा माणूस आहे. आणि सगळ्यात महत्वाचा आहे, हा मोदीजींच्या सोबत राहणारा माणूस आहे. हा उद्धवजींच्या सोबत राहणारा माणूस आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, या निवडणुकीच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं मतदान करताना याचा विचार आपल्याला करायचा आहे. पण त्याच वेळी ही निवडणूक केवळ एकट्या वसई विरार पुरतं, पालघर पुरतं मर्यादित निवडणूक नाही आहे. ही देशाची निवडणूक आहे. ही दिल्लीची निवडणूक आहे. ही गल्लीची निवडणूक नाही आहे. बंधू भगिनींनो, ही राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक देखील आहे. या देशामध्ये कोण या देशाचा मान सन्मान स्वाभिमान हा उंच करू शकतो? या देशाला स्वाभिमानानं कोण मोठा करू शकतो? या देशाच्या सीमा कोण सुरक्षित ठेवू शकतो? या देशाचं या ठिकाणी नाव कोण पुढे नेऊ शकतो? याचा निर्णय करणारी देखील ही निवडणूक आहे. तुम्ही बघा, या देशाची अवस्था काय होती. कोणी यायचं आणि आपल्याला टपली मारून निघून जायचं. आपण बघितलं, या देशामध्ये पाकिस्तानी आतंकवादी यायचे, बॉम्बस्फोट करायचे, निघून जायचे. आम्ही त्यांच्यावर कुठलीही कारवाई करत नव्हतो. तुम्ही आठवण करा, 2008 साली मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले. किड्या मुंग्यासारखे आमचे लोक मारून टाकले. लोकांमध्ये संताप उभा राहिला. काय केलं तेव्हाच्या सरकारनं? तेव्हाच्या सरकारनं केवळ पाकिस्तानचा निषेध केला. लोक चिडले तर तीव्र शब्दात निषेध केला. मग युनायटेड नेशन मध्ये गेले, तिथे भाषण केलं. म्हणाले, बघा बघा, तो पाकिस्तान आमच्या बाजूचा देश, आमच्याकडे शिरतो, बॉम्बस्फोट करतो, तुम्ही त्याला रागवा. म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये बंडूनी खंडूला मारायचं आणि खंडूनी बापाकडे जाऊन सांगायचं, बापू बापू, बंडू मला मारतो, तुम्ही बंडूला रागवा. अरे 125 कोटी लोकांचा हा देश, या देशाच्या प्रधानामध्ये ही हिंमत नव्हती की उभा राहील आणि सांगेल, पाकिस्तान खबरदार, जर माझ्याकडे घुसण्याचा प्रयत्न केला तर तुझ्या हद्दीत घुसून तुला ठोकेल, हे म्हणण्याची हिंमत या देशाच्या नेतृत्वामध्ये नव्हती. पण बंधू भगिनींनो, परिस्थिती बदलली. मोदीजींचं सरकार आलं. 2016 मध्ये उरीमध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यांनी शिरून आमच्या सैनिकांना शहीद केलं. आमचे सैनिक शहीद झाले. देशात संतापाची लाट उठली. देशाला बदला हवा होता. मोदीजींनी त्या ठिकाणी सैन्याला सांगितलं, आमच्या या सैनिकांच्या रक्ताचा मोल काय आहे हे या पाकड्यांना समजावून सांगा. आणि भारताच्या जाबाज सेनेनं पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक केला आणि पाकिस्तानी अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले. बंधू भगिनींनो, आमची सेना परत आली. आमच्या एका सैनिकाला खरचटलं देखील नाही. त्या दिवशी या जगाला एक गोष्ट नक्कीच कळली, तोपर्यंत जगामध्ये 2 देशाचं नाव घेतलं जायचं, अमेरिका आणि इस्रायल. लोक म्हणायचे, जग म्हणायचंय 2 देश असे आहेत की या 2 देशाच्या सैनिकाला जर कोणी हात लावला, हे 2 देश त्या देशांमध्ये घुसून त्याला मारतात. पण आता जग म्हणतं 2 नाही, जगात 3 देश झाले आहे आणि त्या 3ऱ्या देशाचं नाव आहे माझा भारत, माझा हिंदुस्तान, की ज्याच्याबद्दल बोललं जातं. आता ऐकणारा भारत नाही आहे, घुसणारा भारत आहे, ठोकणारा भारत आहे. पण बंधू भगिनींनो,
हा जो पाकिस्तान आहे ना, पाकिस्तान कुत्र्याच्या शेपटीसारखा, ही वाकडी शेपटी पुन्हा वाकडी झाली आणि पुलवामामध्ये ज्यांनी आपल्या CRPFच्या 40 पेक्षा जास्त जवानांना त्या ठिकाणी शहीद केलं. आमचे जवान शहीद झाले. देशात संतापाची लाट उठली. देश भडकला. देशाला बदला हवा होता. देशाला चर्चा नको होती. मोदीजींनी सांगितलं विश्वास ठेवा, याचा बदला घेतला जाईल. मोदीजींनी सैन्याला बोलवलं. सैन्याला सांगितलं जा, तुम्हाला अधिकार देतो. कधी जायचं तुम्ही ठरवा, कुठे जायचं तुम्ही ठरवा, कसं जायचं तुम्ही ठरवा, किती वाजता जायचं तुम्ही ठरवा. या भारताची सेना ही जाबाज सेना आहे. ही थकत नाही, ही झुकत नाही, ही विकत नाही. आमच्या सेनेनं रात्री 3:30 वाजता बालाकोट मध्ये हवाई हल्ला केला आणि त्या ठिकाणी पाकिस्तानी आतंकवाद्याचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले आणि आमची सेना परत आली. बंधू भगिनींनो, या भारताच्या जाबाज सेनेमध्ये ही हिम्मत नेहमीच होती. जेव्हा जेव्हा हे पाकडे या ठिकाणी कुरकुर करायचे, त्यावेळी आमची सेना म्हणायची आम्हाला परवानगी द्या. पण देशाच्या नेतृत्वात हिम्मत नव्हती. देशाचं नेतृत्व म्हणायचं थांबा, आम्ही चर्चा करतोय, आमची चर्चा चालली आहे. ते बॉम्बस्फोट करायचे, हे चर्चा करायचे. मोदीजींनी सांगितलं नवीन भारत आहे, हा चर्चा करणारा भारत नाही आहे. आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं याचना नाही अब रण होगा, संघर्ष महाभीषण होगा. आणि एक भीषण संघर्ष सुरू केला आणि पाकिस्तानला 2 दिवसात वटणीवर आणण्याचं काम या देशामध्ये मोदीजींनी केलं. मगाशी शिंदे साहेबांनी सांगितलंय खरं आहे. आपला अभिनंदन 2 दिवसात परत आला. याचं कारण काय माहितीये? अमेरिकेने परवा सांगितलं भारताचे 12 मिसाईल तयार होते. अशा परिस्थितीत होते की भारताने सांगितलं तुम्हाला 48 तासाची वेळ देतो, आमच्या अभिनंदनला परत करा. अमेरिकेने देखील पाकिस्तानला सांगितलं हा भारत ऐकत नाही. चीननी पण सांगितलं भारत ऐकत नाही. बाबा रे तू परत करून टाक. 48 तासात गुडघ्यावर इम्रान खान आले आणि त्या ठिकाणी आपल्या भारताचं अभिनंदन आपल्याला परत करावा लागला. बंधू भगिनींनो, एकीकडे आपल्या देशाच्या सैन्याने एवढं शौर्य दाखवलं, या ठिकाणी स्ट्राईक केलंय, शौर्य दाखवलं. आमच्या शौर्यावर ज्यावेळी आमच्या देशाच्या लष्कर प्रमुखांनी सांगितलं होय आम्ही बालाकोट मध्ये स्ट्राईक केला, अमेरिकेने मान्य केलं, रशियाने मान्य केलं, चीनने मान्य केलं. पण जगात 2च लोक असे होते जे पुरावे मागत होते. पुरावा काय आहे, पुरावा काय आहे, पुरावा काय आहे. एक होता पाकिस्तान. कारण पाकिस्तानचं अवघड जागेचं दुखणं होतं, सहन होत नाही, सांगता येत नाही अशी पाकिस्तानची अवस्था होती. आणि दुसरी होती ही 56 पक्षाची महाखिचडी. या महाखिचडीचे नेते हे विचारत होते पुरावा काय आहे, पुरावा काय आहे. मी म्हटलं अरे तुम्ही आधी पुरावा पाहिजे सांगितलं असतं तर बालाकोटवर जे रॉकेट सोडलं त्याच्यासोबत तुमचा एक नेता बांधून सोडला असता की जा आणि त्या ठिकाणी पहा आमच्या सेनेचं शौर्य काय आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, यावेळी ज्यावेळेस शिवसेनेच्या धनुष्यबाणाचं बटन तुम्ही दाबाल, मत तर राजेंद्र गावितला मिळेल, पण धनुष्यबाण थेट मोदीजींच्या हातामध्ये जाईल आणि मोदीजी असा बाण चालवतील की हे सगळे देशद्रोही धाराशाही झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून या गल्लीतल्या नेत्यांच्या बसचा रोग नाही आहे. गल्लीच्या नेत्यांना गल्लीत ठेवा आणि दिल्लीमध्ये शिवसेना, भाजप आणि महायुतीच्या राजेंद्र गावित यांना पाठवा, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.